व्याकरणाचा नवीन नियम पाहतोय. कशाबद्दलचा आहे तर मी तो बोर्डवर लिहितोय, तुम्ही पण लिहा. रूल्स वहीत लिहायचा फॉर कॅपिटल लेटर. रूल्स फॉर कॅपिटल लेटर्स म्हणजे आपण इंग्रजी लिहिताना कॅपिटल अक्षर कोठे कोठे काढावं ते आज आपण पाहणार. कारण आपण काय म्हणतोय, इंग्रजीची वाक्य लिहित असताना ती चुकतात. कॅपिटल लेटर कोठे लिहायचं, कोणतं स्मॉल लेटर लिहायचं, कोणतं कॅपिटल लेटर लिहायचं, याचे 5 नियम आहेत. त्यातला नियम नंबर पहिला, लिहून घेऊ नका फक्त आता बघा. 1. कोणत्याही वाक्याची सुरुवात, बघा मी काय म्हणतोय, कोणत्याही वाक्याची सुरुवात त्याचं जे पहिलं अक्षर आहे त्या पहिल्या अक्षरातलं पहिलं लेटर नेहमी पहिल्या लिपीतलं लिहावे. म्हणजे काय लक्षात ठेवायचं आपण, नवीन वाक्याचे पहिले अक्षर कॅपिटल लिहावे. कॅपिटल म्हणजे समजतं की, कॅपिटल म्हणजे पहिल्या लिपीतील लिहावे. मग नवीन वाक्य कोणतं का असेना इंग्रजीतलं, पूर्णविराम दिल्यानंतर जे चालू होतं त्याला पण आपण नवीनच वाक्य म्हणतो, आणि सुरुवात करतो त्याला पण नवीनच वाक्य म्हणतो. उदाहरणार्थ बघा, एक उदाहरण देतो मी तुम्हाला म्हणजे लक्षात येईल. कोणतंही वाक्य असेल, उदाहरणार्थ व्हॉट इज युअर नेम. तर यात काय लक्षात आलंय की ह्या व्हॉट मधलं हे डब्ल्यू जे आहे ते काय झालंय, पहिल्या लिपीतलं लिहिलंय. म्हणजे नियम नंबर पहिला काय, नवीन वाक्याचं पहिलं अक्षर नेहमी पहिल्या लिपीतील लिहावे. हे असं एक होत आहे. आणि इथं दिल्यानंतर पुढं पूर्णविराम दिला, परत आपण वाक्य चालू करतो, त्याचं पण पहिलं अक्षर पहिल्या लिपीतील लिहावं. हे नियम नंबर 1, नवीन वाक्याचे पहिले अक्षर पहिल्या लिपीतील लिहावे. नियम नंबर 2, विशेष नामाचे पहिले अक्षर पहिल्या लिपीतील लिहावे. विशेष नाम कोणाला म्हणतो आपण, विशेष नाम कोणाला म्हणतो आपण, वस्तूचं, पदार्थाचं, व्यक्तीचं, ठिकाणाचं ठेवलेलं जे नाव आहे त्या नावाला आपण विशेष नाम असे म्हणतो. बघा मी इथं व्याख्या लिहितो, विशेष नामाचे पहिले अक्षर नेहमी कॅपिटल लिहावे. आता तुमची सर्वांची नाव आहेत, विशेष नाम आहेत. उदाहरणार्थ सोहा, उदाहरणार्थ बघा सोहा. सोहाचं यश काय केलं मी, कॅपिटल लेटर्स मध्ये लिहिलं. कोणाचं नाव असेल नितीन, बघा हे नितीन असं लिहायचं. यन काय करायचं, पहिल्या लिपीतलं लिहायचं. आपल्या शाळेचं नाव काय, सिद्धेश्वर, म्हणून सिद्धेश्वरचं यश पहिल्या लिपीतील लिहायचं. आपल्या गावाचं नाव काय, यावली, म्हणून यावलीचं वा हे पहिल्या लिपीतलं लिहिलंय. आपल्या तालुक्याचं नाव काय, मोहोळ, म्हणून मोहोळचं यम काय करायचं, पहिल्या लिपीतलं लिहायचं. आपल्या जिल्ह्याचं नाव काय, सोलापूर, म्हणून सोलापूरचं यश काय केलं, पहिल्या लिपीतलं लिहिलं. आपल्या राज्याचं नाव काय, महाराष्ट्र, म्हणून काय पहिल्या लिपीतलं य. आपल्या देशाचं नाव आपण त्याला काय म्हणतो, इंडिया, म्हणून हे काय होईल, पहिल्या लिपीतलं येईल.
म्हणजे लक्षात ठेवा विशेष नामाचं पहिलं अक्षर कोठे काही ना ते आता कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं पहिल्या लिपीतील लिहावे. नियम नंबर 3 एकटे आय. कसले एकटे आय. बघा मी काय म्हणतोय एकटे आय नेहमी कॅपिटल लिहावे. एकटाय बर का एकटाय कधी काही ना कोठे काही ना वाक्याच्या सुरुवातीला जरी आलं तर पहिल्या लिपीतलं मध्यभागी जरी आलं तरी पहिल्या लिपीतलं शेवटच्या भागात आलं तरी एकटा असेल तर ते मात्र पहिल्या लिपीतील लिहावं. उदाहरणार्थ तुम्ही असं म्हणता बघा मे आय कम इन सर. मे आय कम इन सर असं ज्यावेळेस तुम्ही वाक्य म्हणता त्यावेळेस हे आय एकटा आलंय बघा आलं का नाही. हे एकटा आहे मात्र काय करायचं पहिल्या लिपीत लिहायचं. इथं मात्र आय आले बघा हे वाक्यात शब्दातला इथं मात्र पहिल्या लिपीतलं लिहायचं नाही. नियम काय एकटं आय कोठे काही ना ते पहिल्या लिपीतील लिहावे. नियम नंबर 4 दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्य. बघा मी काय म्हणतो दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्य त्यातला जो पहिला शब्द आहे त्या पहिल्या शब्दाचं पहिलं अक्षर हे नेहमी कॅपिटल लेटर मध्ये लिहावं. दुहेरी अवतरण चिन्ह कधी वापरतो आपण कोणाच्या तरी तोंडचं वाक्य असेल तर मात्र आपण काय करतो ते दुहेरी अवतरण चिन्हामध्ये लिहितो. उदाहरणार्थ टीचर सेड टू द स्टुडंट सिट डाऊन. सिट डाऊन हे काय आहे दुहेरी अवतरण चिन्हातलं वाक्य. त्यातला पहिला शब्द काय सीट आहे त्यातलं पहिलं लेटर काय यस आहे. तर यस काय आलं पाहिजे कॅपिटल लेटर मध्ये आलं पाहिजे. म्हणजे नियम काय तयार होतोय दुहेरी अवतरण चिन्हामधील पहिले अक्षर कॅपिटल लिहावे. बघा एक मी लिहितो उदाहरणार्थ टीचर सेड शिक्षक म्हणाले. तर त्यांचं कोणतं वाक्य म्हणून कॉमा इनटू डबल इन्व्हर्टेड कॉमा सिट डाऊन. बघा हे दुहेरी अवतरण चिन्हाचं पहिलं लेटर आहे यस. ते पहिलं लेटर काय करायचं आहे पहिल्या लिपीतील लिहायचं आहे. आता नियम नंबर शेवटचा आणि 5वा काय आहे बघा संक्षिप्त रूप असेल. कसलं संक्षिप्त रूप असेल तर संक्षिप्त रूप नेहमी कॅपिटल लेटर मध्ये लिहावे. बघा मी अगोदर व्याख्या लिहितो संक्षिप्त रूप नेहमी कॅपिटल लिहावे. उदाहरणार्थ सांगा बरं तुम्हाला येतंय का एखादं उदाहरण आपण घरात वापरतो ज्याच्यावर दररोज आपण मालिका पाहतो टीव्ही. टीव्ही बघा हे टीव्ही हे काय संक्षिप्त रूप आहे टेलिव्हिजनचं संक्षिप्त रूप आहे. मग हे टीव्ही टी आणि व्ही काय करायचं नेहमी पहिल्या लिपीतलं लिहायचं कॅपिटल लेटर मध्ये लिहायचं. आपण दररोज बघा यावलीवरून सोलापूरला कशाने जातो एसटी. म्हणजे एसटी काय एस टी हे संक्षिप्त रूप आहे म्हणून ते काय करायचं नेहमी पहिल्या लिपीतलं लिहायचं. आणखी बघा आपल्या पोस्टाचा नेहमी विचारतात पिन नंबर काय तरी बघा पिन असा असतो पोस्टल इंडेक्स नंबर. पोस्टल इंडेक्स नंबर हे काय संक्षिप्त रूप आहेत. अजून बघा एखाद्या रोगाचं नाव आपण लिहितो म्हणतो याला टीबी झालेला आहे म्हणजे टीबी हे काय संक्षिप्त रूप आहे. आपण म्हणतो
महाराष्ट्राचे सीएम कोण आहे? सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर. हे चीफ मिनिस्टरचं संक्षिप्त रूप आहे. असं तुम्हाला एखादं सांगा बरं, येतंय का? सांगा एखादं. WHO, WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. तर हे बरोबर आहे. अशा प्रकारे आपण कायम लक्षात ठेवायचं आहे. कॅपिटल लेटर्स कुठे कुठे वापरायचं आहेत. इथं हे कॅपिटल लेटर लिहिण्याचे नियम संपलेले आहेत. यालाच काय म्हणतात? कॅपिटलायझेशन असं सुद्धा म्हणतात. कॅपिटलायझेशन असं म्हणतात. मग आपल्याला लक्षात आलं पाहिजे, कॅपिटल म्हटलं की 5 नियम आपल्या डोळ्यापुढे असले पाहिजेत. लिहा बरं, लिहून घ्या.